पालघर जिल्ह्यात सलग 6 दिवस मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. अतिवृष्टीमुळे अनेक नद्या नाले दुथडी भरून वाहू लागले, तर अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. या पावसाचा सर्वाधिक फटका जिल्ह्यातील शेतकरी वर्गाला बसला असून हजारो हेक्टरवरील भात शेती अनेक दिवस पाण्याखाली गेली. त्यामुळे भात रोपणीची कामे पूर्णपणे ठप्प झाली होती. दरम्यान गेल्या 2 दिवसांपासून पावसाने काही प्रमाणात विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पाणी ओसरता शेतकरी पुन्हा शेतात उतरले असून भात रोपणीच्या कामांना वेग आला आहे. महिलांसह शेतमजूर आणि कुटुंबातील सर्व सदस्य शेतात राबताना दिसत असून उर्वरित रोपणी लवकर पूर्ण करण्यासाठी धडपड सुरू आहे. जुलै महिन्याच्या अखेरीस जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये भात रोपणीचे काम पूर्ण झाले नाही. अतिवृष्टीमुळे नियोजन विस्कळीत झाल्याने अद्याप जिल्ह्यातील 50% ही भात रोपणी पूर्ण झालेली नसल्याचे चित्र आहे. पुढील काही दिवस हवामान अनुकूल राहिल्यास उर्वरित रोपणीची कामे पूर्ण होतील अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. मात्र पुन्हा एकदा मुसळधार पाऊस झाल्यास भात शेतीचे मोठे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये कायम आहे. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा हवामानाच्या अंदाजाकडे लागल्या असून पाऊस संतुलित राहण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 6 दिवसांच्या मुसळधार पावसाने भात रोपणीची गती खंडित झाली. आता पावसाने उसण घेताच शेतकरी पुन्हा शेतात उतरले असून उर्वरित रोपणी वेळेत पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.